या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितां नमस्तस्यै 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 नमो नमः। आज विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आज आम्ही लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी वर्षाताई ठाकूर घुगे मॅडम यांच्याशी संवाद साधणार आहोत। नवदुर्गा हा कार्यक्रम आम्ही गेले 9 दिवस घेऊन तुमच्यासमोर भेटीला येतच होतो। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने नवदुर्गा हा कार्यक्रम घेऊन तुमच्यासमोर येत आहोत। विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर आम्ही आज वर्षाताईंशी गप्पाटप्पा मारणार आहोत। चला तर आपण त्यांची भेट घेऊया। नमस्कार वर्षाताई। नमस्कार सगळ्यांना। विजयादशमीच्या तुम्हाला शुभेच्छा। विजयादशमीच्या लातूरकरांना मनपूर्वक माझ्याकडून शुभेच्छा। माध्यम वृत्ताने आज खरं तर विजयादशमीच्या निमित्ताने माझ्याकडे येऊन माझा इंटरव्ह्यू घेण्याचं जे प्रयोजन केलेलं आहे, तर मी खरंच मनपूर्वक आपली आभारी आहे। आणि आपल्या चॅनलच्या सगळे जेवढे लोक आहेत, जेवढी टीम आहेत, त्यांना सुद्धा माझ्याकडनं मनपूर्वक शुभेच्छा। वर्षाताई नांदेड जालना येथे प्रशासकीय सेवा करून लातूरमध्ये आलेल्या आहेत। लातूरमध्ये ज्यावेळेस त्या पहिल्या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या, म्हणजे महिला पहिल्या जिल्हाधिकारी, तर त्यांनी जेव्हापासून पदभार घेतला तेव्हापासून त्यांनी कामाचा झपाटाच लावलेला आहे। वास्तविक पाहता त्यांची कारकीर्द जालना आणि नांदेडमध्ये खूपच चांगली झालेली आहे। अशा एक कर्तव्यदक्ष आणि प्रशासनाची पकड असलेल्या जिल्हाधिकारी लातूरकरांना लाभलेले आहेत। मॅडम, माझा पहिला थेट प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये कलेक्टर तुम्हाला व्हावं अशी तुम्हाला योजना होती का? पूर्वीपासून स्वप्न होतं का? नाही, खरं तर मी मूळ मराठवाड्यातलीच आणि संभाजीनगर म्हणजे जुना औरंगाबाद इथे माझं शिक्षण झालं। मध्यमवर्गीय कुटुंबातूनच माझी पूर्ण अपब्रिंगिंग झालेली आहे। आम्ही 3 बहिणी 1 भाऊ। परंतु लहानपणापासूनच मला गणित या विषयात फारशी रुची नव्हती आणि असं वाटत होतं की डॉक्टर इंजिनियर तर होतात, पण थोडंसं काहीतरी वेगळं क्षेत्र घ्यावं, ज्या क्षेत्रात मला माझी आई नेहमी म्हणायची की नेतृत्व गुण आहे, टीम आहे। तर त्यावेळेस ते काही फारसं कळत नव्हतं अगदी फ्रँकली, पण प्रवाहाच्या वेगळ्या दिशेने जाऊन थोडंसं असं काहीतरी करिअर करायचं असं मनात होतं। आणि खरा टर्निंग पॉइंट मिळाला 10वी नंतर माझ्या मनात आलं की कला शाखा घ्यायचा, ज्याला माझ्या आई वडिलांनी पण विरोध केला नाही, त्यांनी प्रेरणाच दिली। आणि मग त्यानंतर मला कळलं की मला कला शाखेत इंटरेस्ट आहे आणि स्पर्धात्मक परीक्षेकडे मी जाऊ शकते। आणि मग 12वीत मराठवाड्यातला माझा जो इंटरव्ह्यू झाला, त्यावेळेस मी पहिल्यांदा माझा इंटरव्ह्यू झालं होतं की वर्ष IAS होणार। तर तेव्हापासून कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये हे चक्र सुरू झालं आणि त्याला अजून एक टर्निंग पॉइंट मिळाला, तो म्हणजे भोसला मिलिटरी कॉलेज। इथे माझी निवड होणं 12वी नंतर आणि त्या ठिकाणी मिलिटरी कॉलेज म्हणजे हॉर्स रायडिंग, फायरिंग, स्विमिंग अगदी मुली बोटावर मोजण्यासारख्या होत्या। म्हणजे कला शाखेत तर दोघीच जणी होतो। आणि मग त्या ठिकाणी पुन्हा या सगळ्या वेगळ्या क्षेत्राकडे आणि स्पर्धात्मक परीक्षामध्ये मुंबई, पुण्याचे, भोपाळ, दिल्ली इथले मुलं असताना आपण आपल्यातलं ग्रूमिंग कसं करायचं, इंग्रजी कसं चांगलं करायचं, आत्मविश्वास कसा, असा करत हा प्रवास कुठेतरी सुरू झाला। आणि नकळतपणे मला वाटतं ती प्रेरणा कुठेतरी मिळत गेली आणि ती दिशा ठरत गेली आणि मग हे IASचं स्वप्न पूर्ण झालं। वा वा, म्हणजे पहिलं तुमचं स्वप्न IAS, पहिली पोस्टिंग कुठे होती तुमची? आणि माझी पहिली पोस्टिंग मराठवाड्यामध्येच होती आणि जी अत्यंत सगळ्यांनाच माहिती आहे, ज्या पोस्टिंगनीच मला खरं तर ओळख दिली, जी होती SDM सिल्लोड।
हो. आणि त्यावेळेस प्रचंड दुष्काळ होता आणि त्या दुष्काळामध्ये एक महिला उपजिल्हाधिकारी म्हणून काम कसं करणार हे एक आव्हान माझ्याकडे होतं. लोकांना पण माहित नव्हतं की तेव्हा पण मी पहिलीच होते की मराठवाड्यातली पहिली महिला उपजिल्हाधिकारी, SDM म्हणून पण मी पहिलीच होते. आणि त्याच्यामुळे एक नाहक एक प्रेशर पण असतं पहिलं असण्याचं. असं म्हणतात ना, पहिला नंबर मिळवणं खूप सोपं आहे, पण तो टिकवणं आणि त्या सगळ्यांची अपेक्षा आणि जबाबदारी याचं सुद्धा एक वेगळंच ओझं नाही म्हणता येणार, पण एक जबाबदारी आणि त्याचं एक वेगळं आपल्याला कष्ट करावे लागतात. तर ती सिल्लोड पॅटर्न नावाने मला म्हणजे माझं ओळखलं गेलं आणि त्या ठिकाणी मात्र मला खूप चांगलं काम करता आलं. अजूनही त्या लोकांच्या प्रेमात आणि त्यांची शुभेच्छा मला येत असतात आणि तो प्रवास तसा सुरू झाला. मग तुम्हाला माहितीच आहे, सिल्लोड, मग जालना, मग त्याच्यानंतर नांदेड, विभागीय आयुक्त कार्यालयातली करोनाची टीम, त्या ठिकाणी काम. आणि आता नांदेडमध्ये तुम्ही म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी म्हणून होता, त्यावेळेस तुमची कारकीर्द खूपच चांगल्या अर्थाने गाजली तिथे. म्हणजे तुम्ही अनेक उपक्रम तिथे राबवलेले आहेत, त्यामध्ये मुलींच्या ह्याच्याबद्दल. तर ते त्या उपक्रमापैकी ठळक उपक्रम तुमचे लक्षात राहतील असे कोणते आहे? हो, खरं तर नांदेडमधली मुख्य कार्यकारी अधिकारी पद 3 वर्ष हे खरं तर आव्हानात्मक होतं आणि मला खरंच खूप चांगलं काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी मला राबवता आले. खरं तर मिनी मंत्रालय म्हणून जे ओळखलं जातं जिल्हा परिषद, या ठिकाणी प्रशासक होण्याचा पण मान मिळाला आणि 1.5 वर्ष बॉडी सोबत काम करण्याचा पण संधी मिळाली. तर माझी मुलगी माझा अभिमान हा उपक्रम मला सुद्धा 2 मुली आहेत आणि या पार्श्वभूमीवर माझी मुलगी माझा अभिमान, कारण तिथला म्हणजे मुलींचं प्रमाण, आदिवासी किनवट माहूर इथलं सगळं हे करताना एक मनात कल्पना सुचली की मुलींचं कसं काय त्यांना आपल्याला एम्पॉवर करता येईल किंवा एक डिग्निटीने आपल्याला त्यांना कसं जागृत करता येईल. आणि मग त्याच्यातनं एक पार्टी, मग प्रत्येक मुलींना किंवा शाळेतल्या मुलींना, मग ती सून असेल घरातली किंवा सासू असेल, आई असेल, आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की तुमचं नाव तुमच्या नेम प्लेटवर ला. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये श्री नाव नेहमी असतं, पण श्रीमती नाव नसतं किंवा कुमारी नाव नसतं. तर आम्ही म्हटलं आणि पहिल्यांदा सांगितलं की हे फक्त म्हणजे पार्टी लावून काय होणार असा काही लोकांच्या मनात प्रश्न होता, पण आपल्याला माहिती आहे की रिकॉग्निशन समाजामध्ये आणि मी पण महत्वाची आहे ही जी संकल्पना. आणि मग मुलींना खूप आवडली, पण मला या ठिकाणी नमूद करावं वाटेल की मुलींच्या वडिलांना, सौभाग्यवतीच्या श्रीमानांना, ही सगळ्यांनाच ही संकल्पना खूप आवडली आणि त्यांनी पुढाकार घेतला आणि जवळपास 6 लाख पाट्या या नांदेडमध्ये घरोघरी लागल्या गेल्या. याची नोंद PRC, विविध मंत्री महोदय, लोकप्रतिनिधी, मीडियाचे लोक, सगळ्यांनीच ती अगदी मनपूर्वक घेतली आणि आम्ही चांगल्या दृष्टीने ती एक चळवळ उभी करू शकतो. त्यानंतर आणखी दुसऱ्या बऱ्याचशा योजना राबवल्या. हा, तिथे पशुसंवर्धन खात्यामध्ये मला म्हणजे एक आपल्याला चांगलं काम करता आलं. त्या ठिकाणी प्रत्येक दवाखान्यामध्ये हौद निर्माण करता आला पाण्याचा. गाव तिथे स्मशानभूमी, गाव तिथे हौद, गाव तिथे म्हणजे खोड्याची संकल्पना. लंपीमध्ये त्याला खूप चांगलं यश मिळालं, कारण आपण जनावरांना वॅक्सिन देण्याची क्रूड पद्धती आहे आणि मग मला कुठेतरी जाणवलं की सगळ्या ठिकाणी जर एक खोडे दिले तर त्यांना सुद्धा वेदना होणार नाही. मग प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही छोटे छोटे पिट्स पण केले मातीचे. तशा अनेक छोट्या योजना, आई बाबांची शाळा एज्युकेशन मध्ये, ग्रंथालयाच्या चळवळी, वाचन प्रेरणा दिवस, त्यानंतर विविध क्लब्स जसे हिस्ट्रीचा क्लब, मराठवाडा मुक्तीसंग्रामचे अनेक उपक्रम, दर मंगळवारी मराठवाडा मुक्तीसंग्रामचं महत्व सांगणाऱ्या विविध कथा, रुरल टुरिझमसाठी एक पुस्तक काढलं की ज्या ठिकाणचं पर्यटन आहे त्या पर्यटनाला चालना मिळावी, बचत गटाच्या अनेक महिलांसाठी काम करता आलं. तर म्हणजे अशा अनेक उपक्रम वेगवेगळ्या सेक्टरमध्ये चांगलं करता आलं, याचा मला मनापासून आनंद आहे. आता एक कौटुंबिक प्रश्न आहे. 2 मुली आहेत आणि एवढं प्रशासनाचं एक कलेक्टरचं म्हणजे 24 तास तुम्हाला म्हणजे कामाचं व्यस्त असता तुम्ही, तर एक आई म्हणून तुम्ही कितपत वेळ देता मुलींसाठी? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर इथे माझ्या मिस्टरांचं म्हणजे खरं तर तो मित्रच आहे आणि त्यांचा फार मोठा योगदान आहे, पण मुलींचं खूप मोठं योगदान आहे. पण तरी मला असं वाटतं मी सुद्धा जाणीवपूर्वक प्रयत्न करते की आई म्हणून कुठेही त्यांना असं वाटू नये की मला वेळ नाही, आणि म्हणून छोट्या गोष्टी आम्ही टॅकअप करत असतो. जसं त्यांचा फोन आला तर मी मीटिंग मध्ये असेल तरी मग मी तो घेण्याचा प्रयत्न करतेच, पण मग तिने पिझ्झा मागितला असेल तर मी म्हणते मी नंतर करते. पण कुठली औषधाची गोळी असेल किंवा तिची महत्वाची बाब असेल तर तो लगेच अटेंड करते. जेव्हा पण मला विकेंडला किंवा
ज्यावेळेस घरी जाता येईल त्यावेळेस अगदी 1.5-2 तास हे आमच्या गप्पा असतात, संवाद असतो, मैत्रिणीचं नातं असतं, प्रसंगी आईची कणखर भूमिका असते आणि विविध विषयांवर दोघी मुली माझ्याशी चर्चा करत असतात. मग कॉफी पिणं असतं आमच्यासोबत, ट्रेकिंगला जाणं असतं, पुस्तकांवर गप्पा असतात, त्यांच्या नवीन इंस्टाग्रामच्या पण गप्पा असतात, त्यांचे छोटे छोटे रील्स आणि व्हिडिओज त्या मला करून दाखवतात. आणि जे शाळेत किंवा कॉलेजमध्ये, आता तर मोठी माझी कार्नेगी मेलनला आहे US ला आणि छोटी 9वीला आहे, पण त्यांच्यासोबत सुद्धा मी शिकते आणि मला सुद्धा ते म्हणजे मला वाटतं आईचं मुलीचं नातं खूपच सुंदर असतं आणि ते इतकं नाजूक असतं आणि ते छान विणता पण येतं. अतिशय सुंदर असं नातं आहे आणि त्या सुद्धा खूप समजदार आहेत, इंडिपेंडेंट झाल्या आहेत, स्वतंत्र आहेत. प्रत्येक निर्णय त्या स्वतः घेण्यासाठी माझा कल असतो आणि जिथं चुकलं तिथं त्यांना सांगण्याचं स्पष्टपणे सांगता येतं. तर या सगळ्या गोष्टींमध्ये आणि मिस्टरांचं मी जसं सांगितलं, दोघी मुली त्याच्याकडेच आहेत पहिल्यापासून आणि त्यांचा खूप मोठा हातभार आहे सगळ्या माझ्या या करिअरला प्रेरणा देण्यासाठी सुद्धा. आणि मुलींच्या संगोपनात आम्ही दोघंही जण तेवढ्याच जबाबदारीने घेतो. म्हणजे बऱ्याचदा मला आठवतं की झूमवर पण आम्ही होमवर्क केलेला आहे की तिथून ती वाचते, मी इथून सांगते, कारण टेक्नॉलॉजीचा मला वाटतं वापर मग आपल्याला अशा पद्धतीने पण करता येतो. आणि मुलांना उपदेश दिलेले आवडत नाहीत, म्हणून मग ती सांगण्याची कला सुद्धा मला वेगळ्या पद्धतीने आहे की काही माझे प्रसंग असतात कॉलेजमध्ये असताना, मी जशी फाईट केले तर मी ते त्यांना सांगितल्यानंतर उपदेश देण्यापेक्षा त्या प्रसंगातून त्यांना जास्त चांगल्या रीतीने अपील होतं. तर असं खूपसं छान नातं आहे आई म्हणून पण. आणि याला धरून एक असा माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही IAS आहे, IAS मध्ये आणि पती प्राध्यापक, हे गणित कसं काय? ऍक्च्युली आम्ही दोघंही IAS नव्हतो आणि तोही प्राध्यापक नव्हता जेव्हा आम्ही प्रेमात पडलो. आम्ही दोघंही जण म्हणजे खरं तर स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना एका क्लासमध्येच आमची ओळख झाली आणि अत्यंत मितभाषी आणि अत्यंत म्हणजे स्वयंशिस्तबद्ध, आणि मी अगदीच उलटी आहे, तर म्हणतात ना ते टू अपोजिट पोल्स अट्रॅक्ट इच अदर, असं काहीच असावं. त्यांनी मला प्रेरणा दिली स्पर्धात्मक परीक्षेची आणि खूप चांगली केमिस्ट्री आमच्या दोघांमध्ये आहे. ते प्राध्यापक आहे आणि मी म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये त्यांचं पूर्ण मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकला आहेत आणि आम्ही दोघंही एकमेकांच्या क्षेत्रामध्ये इंटरफेअर करत नाही हा मला वाटतं. आणि आम्ही दोघंही एकमेकांना खूप चांगला स्पेस देतो, आमच्या स्वतंत्र गोष्टींचा आम्ही रिस्पेक्ट करतो, पण त्याचबरोबर आम्ही एकमेकांसोबत खूप क्वालिटी टाइम स्पेंड करतो. आणि मला वाटतं आमच्या दोघांमध्ये मित्रत्वाचं नातं जास्त आहे, तर त्या मित्रत्वाच्या नात्यामुळे प्रोफेशनचा फारसा टचवूड आतापर्यंत कधीच ती गोष्ट आली नाही. आणि उलट मला असं वाटतं तो मला खूप कॉम्प्लिमेंटरी आहे आणि त्यालाही वाटतं की मी त्याला खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. तर दोघांचं पण व्यवसायामध्ये, तोही त्याच्या व्यवसायामध्ये खूप आनंदी आहे. मुलांसाठी खूप विविध उपक्रम त्यांना राबवता येतात आणि खूप काउन्सिलिंग करिअर करता येतं. समाजातल्या सोशल गोष्टींमध्ये पण इंटरेस्ट आहे. मला पण माझ्या करता येतं. कधी कधी तारेवरची कसरत असते कुटुंब सांभाळताना, वेगवेगळ्या पोस्टिंग. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटेल की माझ्या अवॉर्डच्या फंक्शनला किंवा माझ्या आनंदाच्या प्रसंगाला गणेश कितीदा उपस्थित होता हे मला आठवत नाही किंवा सांगता येणार नाही, पण माझ्या अडचणीच्या प्रसंगांना तो मात्र आवर्जून माझ्या पाठीमागे खंबीररित्या उभा होता. हे मी अनेक, मग ते सिल्लोड मधली दगडफेकीची घटना असेल किंवा कधी कुठली अजून मला क्लेशदायी काही करिअरमध्ये गोष्टी असतील किंवा अजून गोष्टी असतील, त्यावेळेस मात्र अत्यंत न बोलता माझ्यासोबत तो असला. मला वाटतं हे सुंदर असं नातं आम्ही दोघं जण जुळतो आणि मग आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहे. मॅडम, पिंपळशेंडा गावची घटना तुम्हाला काय सांगून जाते? ते एक आयुष्यातल्या करिअर मधला एक महत्वाचा एक छानशी आठवण आहे. ऍक्च्युली मी म्हणजे ऑब्झर्वर म्हणून त्या ठिकाणी नांदेडमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात कार्यरत असताना गेले होते आणि माझ्याकडे देगलूर वगैरे तिकडचा भाग होता, मांडवी. आणि मग मी म्हणजे विचार केला की आता ऑब्झर्वर म्हणून नांदेडच्या रेस्ट हाऊसला राहण्यापेक्षा आपण त्या जंगलातल्या, कारण मी नेचर लवर आहे, तर फॉरेस्ट मधल्या त्या मांडवीच्या रेस्ट हाऊस मध्ये राहावं. तेव्हा मला म्हटलं की नाही मॅडम तिथं सुविधा नाही, जरा आम्हाला थोडंसं. म्हटलं अरे काही काळजी करू नका. तिथे एक मुलगा होता जो मला जेवण देत होता आणि मी त्याशी गप्पा मारत होते, कारण माझा बोलका स्वभाव आहे, संवादातून अनेक गोष्टी कळतात. त्यांना सहज विचारलं की कुठल्या गावचा, तो म्हटलं पिंपळशेंडाचा. तर मी म्हटलं कसं आहे तुमचं गाव, तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं.
आणि म्हटलं की आमच्या गावाला रस्ताच नाहीये, आम्ही ते म्हणजे ते तेलंगणाचा भाग आहे तो, आणि तिथे जाताना बॉर्डरवरच्या सगळ्या बाजूने तिकडून जावं लागतं आणि माझ्या गावात जायला रस्ता नाही. म्हटलं मला तुझ्या गावी सकाळी येता येईल का, तुम्ही खरंच याल का? म्हटलं माझं वोटिंग चालू होतं 7 वाजता, मी 5:30ला तुझ्या गावात येते. तर त्यांनी सगळी, आणि मी खरंच गेले 5:30 वाजता. आणि तुम्हाला सांगते मला एवढं आश्चर्य वाटलं, 5:30 वाजता त्यांनी तो त्यांचा आदिवासीचा डान्स करून माझं स्वागत केलं आणि अजूनही माझ्या अंगावर काटे येत आहे. आणि तिथल्या महिला मला सांगत होत्या की 1-2 बलात्काराच्या केस झाल्या, त्यावेळेस पोलीस त्यांच्यापर्यंत रस्ता नसल्यामुळे पोहोचू शकले नाहीत. डिलेव्हरीची केस झाली तर मुली म्हणजे त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्या आई जाऊ शकली नाही आणि बाळ दगावलं. मला खूप वाईट वाटलं. मी त्यावेळेसच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलले आणि ती मनात घटना राहून गेली. योगायोगाने माझी पोस्टिंग नांदेडला मुख्य कार्यकारी अधिकारी झाली आणि विपिन जे त्यावेळेसचे जिल्हाधिकारी होते ते सुद्धा खूपच म्हणजे सकारात्मक आणि त्यांचं गतिमान प्रशासन होतं. तर त्यांनी पण ठरवलं आणि माझा तर अनुभव होता की हा पिंपळशेंड्याला रस्ता करायचाच. आणि मग 31 जानेवारी म्हणजे 1 तारखेला सूर्योदयाला मी पिंपळशेंड्या गावाला गेलो आणि आम्ही ठरवलं की पुढचा सूर्यास्त या गावामध्ये रस्त्याने बघायचा. आणि आम्ही दोघांनी म्हणजे खरं तर जिल्हाधिकाऱ्यांचे जास्त प्रयत्न होते, फॉरेस्ट लँड वगैरे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षेत येत नव्हतं, पण त्यांनी पण खूप एफर्ट्स घेतले. मी पण माझ्या बाजूने हे केलं. त्यावेळेसचे नीला जे PMGSY चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे त्यांनी सुद्धा एफर्ट्स घेतला आणि तो रस्ता त्या ठिकाणी झाला. 50 म्हणजे आपल्या स्वातंत्र्यानंतर तो जसा करू शकलो आणि लोकांपर्यंत आपण खऱ्या अर्थाने कनेक्ट होऊ शकलो याचा आनंद मी सांगते शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक आयुष्यामध्ये ती घटना आहे 100%. अशा काही घटना असतात ज्या आपल्याला खूप सुखावून जातात. आपल्या हातून संधी मिळाल्यानंतर ते कार्य सफलतेकडे जेव्हा जात असतं तेव्हा त्याचा आनंद. आणि त्यानंतर माझा जेव्हा सेंड ऑफ झाला, पिंपळशेंड्याचे लोक माझ्या सेंड ऑफ मध्ये येऊन त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या तेव्हा माझ्या डोळ्यातही म्हणजे अश्रू आले होते की लोकांसाठी आपण काही केलं तर ते किती मनापासून आपल्याला त्या ठिकाणी जाणतात आणि लक्षात ठेवतात. तर अशी ही घटना आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव सध्या चालू आहे आणि लातूरमध्ये खूप छान उपक्रम तुम्ही राबवले. म्हणजे निबंध स्पर्धा असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असतील, असे अनेक उपक्रम तुम्ही उल्लेखनीय राबवलेले आहेत. आणि आणखी काय त्याच्यात करायचं राहून गेलं असं वाटतं तुम्हाला किंवा पुढे काय करायचं? मराठवाडा लातूर जिल्ह्याची स्वतःची ओळख आहे आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या औचित्याने अनेक चांगले उपक्रम करण्याची संधी मिळाली. आणि मला वाटतं हुतात्मे स्मारक जे आहेत त्यांची आपण त्या ठिकाणी डागडुजी थोडीशी दुरुस्ती, त्यानंतर आपल्याकडे काही म्युरल्स आपण त्या ठिकाणी केले. पुस्तक खूप चांगल्या रीतीने इथले जिल्हा माहिती अधिकारी आणि पूर्ण समिती जी होती आमची, खूपच चांगलं पुस्तक मराठवाड्याच्या अस्मितेचं आपल्याकडे आलेलं आहे. त्याच्यामध्ये लेख वाचले तर आपल्याला कळतं की आपली किती म्हणजे त्या ठिकाणची त्यागाचं आणि किती हिस्ट्री किती आपली त्या ठिकाणी लोकांपर्यंत गेलेली नाही. तर या सगळ्या माध्यमातून आम्ही एक्झिबिशन केलं होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यावेळेसचे वर्तमानपत्र, त्यावेळेसच्या घटना या सगळ्या म्हणजे अक्षरशः अंगावर शहारे आणणाऱ्या होत्या. हे सुद्धा आम्ही डिजिटल स्वरूपामध्ये आता करणार आहोत. आणि मराठवाडा मुक्ती संग्रामचं ही एक म्हणजे सुरू झालेलं, मला असं वाटतं आत्ताच सुरू झालेलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी आपण अजून करू शकतो, केलेल्या आहेत. पुढच्या काही दिवसामध्ये नवीन पिढी जी आहे, शाळेतले जिल्हा परिषद मधले मुलं आहेत, पूर्ण वर्षभरात या मराठवाडा मुक्ती संग्रामाचं एक व्याख्यानमाला पण आपण चालवली लातूरमध्ये. तर ही जे 1 तास मराठवाडा मुक्ती संग्रामाचा हा आपण एक चांगल्या रीतीने त्या ठिकाणी कार्यक्रम करणार आहोत. आणि खरा उद्देश आहे की या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की मराठवाडा मुक्ती संग्राम नुसती 17 सप्टेंबरची सुट्टी घेऊन काय उपयोग. तर त्यामागचा त्याग, त्यामागचा बलिदान, मराठवाड्यातल्या लोकांनी किती त्याच्यामध्ये बलिदान केलेलं आहे, रजाकारातनं आपली मुक्ती जी संग्रामाचा जो लढा आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक उद्देश आहे. आणि ते मराठवाडा गीत देखील तुम्ही सगळं शाळेत अभिनव पद्धती होती. हो, आपण प्रयत्न केला की आपण आता राष्ट्रगीत गातो, आता राज्यगीत पण होतं. पण मी म्हटलं की हे औचित्य आहे की आपलं मराठवाडा गीत जी आपलं अस्मिता आहे ती सुद्धा या ठिकाणी म्हणजे गायन केली जावी. हा सुद्धा प्रयत्न आपण त्यावेळेस केला. प्रतिसाद छान मिळाला त्याला, खूप छान मिळाला. जवळजवळ मला वाटतं 4-5 लाख मुलांनी एकाच वेळेस सगळ्या शाळा, ग्रामपंचायती, PSC सगळ्याच इन्स्टिट्यूट्स मध्ये एकाच वेळेला मराठवाडा गीत गाऊन आपण हा मराठवाडा मुक्ती संग्राम साजरा केला. मॅडम, तुम्ही बिया बँक उपक्रम आणि वृक्ष चळवळ श्रावण महिन्याच्या औचित्य साधून
वड पिंपळ बेल लावण्याचा उपक्रम राबवलेला आहे. तर याबद्दल थोडं आणखी थोडं विस्तृतपणे सांगा. त्या म्हणजे लातूर म्हटलं की पाणी टंचाई येते. रेल्वेने आणलेलं पाणी असं लोकांच्या मनात आहे. आणि म्हणजे फॉरेस्ट एरिया आच्छादन खूपच कमी आहे. तर मनात एक जिल्हाधिकारी म्हणून जॉईन होताना या 2-3 गोष्टी आहेतच की आपल्याला हे प्रमाण कसं वाढवता येईल. आणि म्हणून पहिला आणि मी आले आणि लगेच श्रावण महिना लागला. तर आपल्याकडे त्याचं म्हणजे एक खूप चांगलं धार्मिक अधिष्ठान असलं आणि त्या गोष्टी सांगितल्या की लोकांनाही त्या कराव्याशा वाटतात. म्हणून आम्ही मग पहिला सोमवार बेल सोमवार, श्रावणातले जेवढे महत्वाचे असे झाडं आहेत तर त्यांना आपण साथ घातली लोकांना की तुम्ही पुढे या, बेलवन तयार करा आणि वेगवेगळे झाडं लावा. तर 4 सोमवारी मला इतक्या ठिकाणी बोलवलं आणि अनेक चांगल्या प्रकारची झाडं लावली गेली. मला खूप आनंद आहे की लातूरकरांनी याच्यामध्ये खूप चांगला सहभाग घेतला आणि खूप चांगल्या रीतीने ही मोहीम राबवली. आणि दुसरं तुम्ही म्हटले की सीड बँक. तर आमचे जे नगरपालिकेला कोकरे आहेत त्यांची ही आयडिया आहे आणि त्यांनी खूप चांगल्या सगळ्या मुख्य अधिकारी जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी दुर्मिळ अशा सीड्स या सगळ्या जमा करून आणलेल्या आहेत. आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पहिल्यांदा या अशा गोष्टी नाविन्यपूर्ण की आपण सीड्स ठेवल्या आहेत आणि त्या बँक सीड अत्यंत दुर्मिळ अशी जे लोकल असलेली झाडं आहेत त्यांच्या या बिया आहेत. तर आपण लोकांना पण आलेल्या नागरिकांना व्हिजिटर्सला पण आपण जाताना त्या बिया देणार आणि त्यांच्या घरी लावण्यासाठी त्यांना आवाहन करणार. अशा सीड बँक 75 ठिकाणी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी लावण्याचं यावर्षीचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही ते सफल करू. म्हणजे माझा प्रयत्न आहे की पुढच्या वर्षी किंवा अजून 2 वर्षामध्ये लोकांना इतरत्र झाडं खरेदी करण्याची गरज पडू नये. ती बँक त्यांच्याचकडे येईल आणि हर घर नर्सरीची संकल्पना आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक घरामध्ये राबवू शकू. तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून ज्यावेळेस पदभार स्वीकारला आणि एक महिला जिल्हाधिकारी म्हणून ग्रामीण भागातील महिलांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. ज्यावेळेस सुरुवातीचा जून महिन्यामध्ये पाऊस पडला त्यावेळेस तुम्ही जळकोटमध्ये गेला होता. तर त्या महिलांनी तुम्हाला ज्या पद्धतीने स्वागत केलं तुमचं की आपलं कोणीतरी ऐकणार आहे. ज्यावेळेस तुम्ही असं ग्रामीण भागात जाता महिला उत्कृष्टपणे तुमच्या पुढे येतात त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं त्यांची प्रतिक्रिया बघून? नेहमीच जिल्हाधिकारी आहे आणि महिला जिल्हाधिकारी मला हे ऍडिशनल फ्लेवर आहे माझ्या दृष्टीने. आणि खरं सांगते की मलाही वाटलं नव्हतं की लातूर मधल्या विशेषतः महिला वर्ग माझ्या एवढं भरभरून इतक्या कमी कालावधीमध्ये प्रेम करतील. की मी जिथे पण जाते तर त्यांचं एक वाक्य मला खूप प्रेरणा देतं काम करण्यासाठी. त्या म्हणतात आम्हाला असं वाटतं की आमच्यातलं कोणीतरी जिल्हाधिकारी झालंय आणि आमच्यातलीच कुठली तरी व्यक्ती आमच्याशी बोलतीये. आणि जेव्हा ते असं म्हणतात तेव्हा माझ्यावर मात्र मी हसते खरी पण मला अजून वाटतं की बापरे आपल्याला खूप कार्य करायचं आहे यांच्यासाठी. आणि महिलांसाठी आपल्याला ग्रामीण भागातल्या मग महिला बचत गटातल्या असतील त्यांना आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक आत्मबलात आर्थिकरित्या आपल्याला सबल करायचं आहे. आणि महिलांच्या मनात अनेक प्रश्न, उद्योजिका होण्याची स्वप्न आहेत आणि विविध रोल्स त्या घेतात. आई असते, गृहिणी असते, सून असते, करिअर वुमन मधली कुठली तरी शिक्षिका असते, अंगणवाडी सेविका असते, म्हणजे अगदी जिल्हाधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांचं आरोग्य असेल, स्वतःकडे बघण्याची डिग्निटीची वृत्ती असेल, समाजामध्ये अनेक ठिकाणी त्यांना कधी कधी डावललं जातं त्या ठिकाणी सामना करण्याची त्यांचं वृत्ती असेल. तर या सगळ्या गोष्टीत मला लातूरमधल्या महिलांना खूप वेगळी दिशा दाखवण्याची इच्छा आहे. मुळातच त्यांच्या क्षमता आहे. फक्त कुठेतरी एक बोट धरून पुढे गेल्या तर माझ्या या हिरकण्या कोणालाच ऐकणार नाहीत आणि एक चांगला प्रवास करू शकतील अशी माझी खात्री. तुमचं जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न तर पूर्ण झालेलं आहे. आणखी पुढे काय तुम्हाला वाटतं की आपल्याला आणखी पुढे झेप घ्यायची आपल्याला? खरं तर कधी फारसा असा विचार करत नाही, चांगलं काम करत राहावं. आणि असं म्हणतात कार्य करत राहिलो तर बरोबर भरभरून देण्यात झोळी आपली भरतच राहते. सकारात्मक वृत्ती आणि खूप चांगलं. कारण मला असं वाटतं की मला कुठे वेगळ्या ठिकाणी दानधर्म आणि पुण्य कमवायची गरज नाही आहे. कारण की दररोजची माझी जी सेवा आहे इतक्या लोकांची संधी करायला मला संधी मिळते. यातनं मला भरपूर म्हणजे मनुष्य सेवा, मानवीय सेवा ही करायला मिळत असते. जिल्हाधिकाऱ्यांचं स्वप्न जरी पूर्ण झालं असेल तरी अजून खूप चांगलं कार्य करायचं आहे. महिलांच्यासाठी करायचं आहे, मुलांसाठी करायचं आहे. आणि जी पण पोस्ट मिळेल त्या ठिकाणी मन लावून प्रामाणिकपणे मनपूर्वक म्हणतो आणि कष्टाने काम करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या आयुष्यात मला कधीच वाटलं नाही
की साईड पोस्ट आहे किंवा ही की पोस्ट आहे. म्हणजे माझ्या लक्षात राहणारी तर सगळ्यात चांगली पोस्ट म्हणजे भूसंपादन मध्ये काम करताना होती, ज्यामध्ये मला बाल कामगारांसाठी खूप चांगलं काम करतात. तर जे पण आहे त्यामध्ये त्याचं सोनं करण्याची मुळात माझी प्रवृत्ती असल्यामुळे अजून खूप चांगल्या रीतीने काम करण्याची अशी इच्छा आहे. खूप चांगलं काम करण्याची मनापासून प्रामाणिक म्हणजे एक प्रयत्न राहील. वा, तुमच्या भावी वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. मॅडम, आता शेवटाकडे जात असताना मुलाखतीच्या सध्या नवरात्र संपलेला, आज विजयादशमी आहे. समस्त स्त्री शक्तीला तुम्ही काय आवाहन करणार आहात? म्हणजे विजयादशमी आपण साजरीच करतो की वाईटावर चांगल्याने विजय मिळवायचा आहे आणि हा आपला अत्यंत हिंदू संस्कृतीतला महत्वाचा सण आहे. तर मला माझ्या सगळ्या हिरवण्यांना हेच सांगावंसं वाटेल की आजचा दिवस आपल्या स्वतःसाठी आपण काहीतरी ठरवण्याचा आहे, निर्धार करण्याचा आहे. आपण आपल्या स्वतःसाठी तुम्ही काहीतरी विचार करा. तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी विचार करतात, सगळ्यांसाठी करतात, पण आजच्या दिवसात मिनिमम 3 गोष्टी तरी तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःचं पुढे जाण्यासाठी, आर्थिक सक्षमतेकडे आणि स्वतः तुम्ही खूप प्रतिष्ठित आहात, स्वतः तुमची डिग्निटीसाठी. कारण आय एम वुमन आणि ही माझ्यातली जी महिला आहे ही कशी सन्मानाने जगेल, आनंदाने जगेल आणि आयुष्यातले छोटे छोटे आनंद मी कसे मिळवेल यासाठी तुम्ही निर्धार करावा असं मला मनापासून वाटतं. वा वा, छान, खूप छान. वास्तविक पाहता प्रेक्षक हो, आम्ही या नवदुर्गेचं पहिलं पुष्प वर्षा घुगे मॅडमच्या ह्याच्याकडनं सुरुवात करणार होतो, पण इतका त्यांच्या पाठीमागे व्यस्त हे आहे, पण आम्ही त्यांचा पिच्छा सोडलाच नाही. आज विजयादशमी दिवशी त्यांना गाठलं आणि शेवट गोड करण्यासाठी आम्ही आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर समारोप देखील त्यांच्याकडनं करत आहोत. मुलाखत आपल्याला आवडल्यास माध्यम वृत्त या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कॅमेरामन सिद्धू संकायसह मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. धन्यवाद. धन्यवाद माध्यम वृत्ताला. धन्यवाद.